गेल्या 25 दिवसांपासून बंद असलेला पुणे दिघी ताम्हिणी महामार्ग अखेर 31 जुलैपासून वाहतुकीसाठी पुन्हा खुला होणार आहे. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी या संदर्भात MSRDCच्या अधिकाऱ्यांना युद्ध पातळीवर काम पूर्ण करण्याचे कठोर निर्देश दिले आहेत. रायगड जनोदयने या समस्येवर प्रकाश टाकताच दिल्लीत अधिवेशनासाठी गेलेल्या खासदार सुनील तटकरे यांनी तातडीनं सूत्रे हलवली. त्यांनी MSRDCचे पुणे येथील कार्यकारी अभियंता राहुल वसईकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. कोणत्याही परिस्थितीत 31 जुलैपर्यंत हा मार्ग पूर्ववत सुरू झालाच पाहिजे, अशी स्पष्ट ग्वाही खासदार तटकरे यांनी दिली आहे. 5 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे ताम्हिणी घाटात मोठी दरड कोसळली होती आणि रस्ता खचला होता. हा मार्ग बंद झाल्यामुळे पुणे आणि रायगड जिल्ह्यांमधील दैनंदिन वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि दिवे आगारला येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटल्याने स्थानिकांच्या रोजगारावर मोठा परिणाम झाला होता. इतकेच नाही तर पुणे जिल्ह्यातून येणारा भाजीपाला, दूध आणि अन्नधान्याचा पुरवठा रोखल्या गेल्याने बाजारात प्रचंड महागाई वाढली होती. प्रवासी, मालवाहतूक आणि अत्यावश्यक सेवांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा हा घाट आता पुन्हा मोकळा होणार असल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतूनही रायगडकरांच्या भावनांची दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल सर्वसामान्य जनतेतून खासदार सुनील तटकरे यांचे आभार मानले जात आहेत. जनोदयकरिता मिलिंद माने, महाड. जनो